शांती। आज आहे 11 मे 2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा आले आहे तुम्हा मुलांना स्वतः सारखे महिमा लायक बनविण्याकरिता। बाबांची जी महिमा आहे ती आता तुम्ही धारण करत आहात। प्रश्न आहे, भक्तिमार्गामध्ये परमात्मा माशूक अर्थात प्रियकराला पूर्णपणे जाणता देखील कोणते शब्द अतिशय प्रेमाने बोलतात आणि आठवण करतात? उत्तर आहे, अतिशय प्रेमाने म्हणतात आणि आठवण करतात की हे माशूक, तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्ही फक्त तुमचीच आठवण करू आणि सर्वासोबतचा बुद्धियोग तोडून केवळ तुमच्याशी जोडू। आता बाबा म्हणतात, मुलांनो, मी आलेलो आहे तर देही अभिमानी बना। तुमचे पहिले कर्तव्य आहे प्रेमाने बाबांची आठवण करणे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाबांचा जो पतितांना पावन बनविण्याचा धंदा आहे तोच धंदा करायचा आहे। सर्वांना हे लक्ष द्यायचे आहे की बाबांची आठवण करा आणि पावन बना। 2. हे ब्राह्मण जीवन देवतापेक्षाही उत्तम जीवन आहे, याच नशेमध्ये राहायचे आहे। इतर सर्वांशी असलेला बुद्धीचा योग तोडून एका माशूकची आठवण करायची आहे। आजचे वरदान आहे, त्याग आणि स्नेहाच्या शक्तीद्वारे सेवेमध्ये सफलता प्राप्त करणारे स्नेही सहयोगी भव। स्पष्टीकरण आहे, जसे सुरुवातीला ज्ञानाची शक्ती कमी होती परंतु त्याग आणि स्नेहाच्या आधारावर सफलता मिळाली। बुद्धीमध्ये रात्रंदिवस बाबा आणि यज्ञाकडेच ओढ होती, हृदयापासून शब्द निघत होते बाबा आणि यज्ञ। याच स्नेहाने सर्वांना सहयोगासाठी प्रवृत्त केले। याच शक्तीमुळे सेंटर्स बनली। साकार स्नेहामुळेच मनमनाभव बनले, साकार स्नेहानेच सहयोगी बनविले। आता देखील त्याग आणि स्नेहाच्या शक्तीद्वारे वेढा घाला, अर्थात शक्तिशाली वायुमंडळ पसरवा, तर सफलता मिळेल। स्लोगन आहे, फरिश्ता बनायचे असेल तर व्यर्थ बोल अथवा अशांत करणाऱ्या बोलापासून मुक्त बना। ओम शांती।